पुनश्च स्वागत. अकलोज माळशिरस भागातील एक ताकदीची टीम आहे. या टीमला के यांच्या या टीमला आपण पहिल्यांदाच बघणार आहे. सावकार असतील, एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही टीम या. जरा चेंडू पहिला पंच थोडासा थांबूया. पंच पहिला चेंडू थांबवा प्लीज. एक्स्ट्रा खेळाडू या प्लीज. स्कोरला काही इथं समज नाही. एक्स्ट्रा खेळाडू यायचे पटापट या. शिवा गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन अनिकेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला किशोर. अनिकेत आणि किशोरची जोड आहे. बॅटिंग चालू आहे. बॅटिंग होईल आहे शंभू इलेव्हन पारगाव पुणे संघाकडून. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिलाय. पहिला चेंडू निश्चितच डॉट राहिलाय. गुड जॉब, गुड डिलिव्हरी. फरांचं स्वागत करू पुनश्च. शंभू इलेव्हन पारगाव यावेळेस मात्र कव्हर एरिया, बॅकफुट पॉइंट एरिया, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आणि निश्चित धावा तिथं अवेलेबल आहे. बाउंड्री, फर्स्ट स्कोरिंग शॉट आणि मिळताय 4 धावा. 4 धावा आणि 4 धावा नाबाद. हो इथे काय तर निश्चितच डॉट बॉल येत आहे. एक तेरी एक मेरी हो गई बराबरी. कुणाल कन्स्ट्रक्शनचे मालक, छोटे मालक, नाव सांग ना. मिस्टर कुणाल, स्वागत करूया कुणालचं. वेलकम. चलिए कादर भाई, बहुत बहुत धन्यवाद कादर चाचा. फाइन लेग, लॉन्ग लेग बाउंड्रीच्या दरम्यान चेंडू फरार फसार आर पार. निश्चित मिळतो चौकार. KCC चषक 4 हा 5वा. एकाच दिवशी 2 हाफ आणि आपल्या स्पर्धेमध्ये हे पहिल्यांदा असेल. एकाच दिवशी 2 हाफ. क्या बात आहे. यावर्षी बरंच काही वेगवेगळं आपण प्रयोग करतोय. पावसामुळे अनेक अडचणी आल्या. आयोजकांनी स्वतः मैदानामध्ये या ठिकाणी माती वाहिली, माती पसरवली. हो घुटनाट एक तमाशा देखवाला शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेग मिड विकेटला त्या ठिकाणी नक्की हा हुक शॉट अडचणीत आणत होता, परंतु गॅप मध्ये गेला. फलंदाजाला 2 धावा मिळत आहे. गुड फिल्डिंग अंततः आपल्याला बघायला मिळाली. धावा वाढतील. या ठिकाणी 10 संख्या होते धावांची आणि 0 गड्याच्या मोबदल्यात पहिला चेंडू, पहिलं षटक आहे. पुढील चेंडू आहे हा सामना क्रमांक पहिला आहे आणि तो हा 5चा. पारगाव विरुद्ध माडा. मिड विकेट क्षेत्र पुनश्च एकदा या ठिकाणी देख घुमाकेचा प्रयत्न. आडा चौडा बिलकुल भी देख घुमाके आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग आपण अनुभवतोय. अनिकेत आणि 11 धावांवर तर अनिकेतच्या जोडीला बॅट्समन आहे किशोर. पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा नाबाद. सगळ्याच्या सगळ्या धावा अनिकेतच्या बॅटमधून या ठिकाणी आलेल्या आहे. पुनश्च tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट आणि लाईव्ह प्रक्षेपण बघतोय. टॉस जिंकून क्रांती 11 वाडा संघानं क्षेत्ररक्षण निवडलंय. हाफ नंबर मात्र 5वा. सामना क्रमांक पहिला बघतोय आपण. पंच स्वप्नील 4 षटकाचा सामना असणार आहे. 1 षटक पॉवर प्ले संपलंय आणि आता 3 षटकाचा खेळ बाकी आहे. सचिन अंकल शिंदे, सहर्ष स्वागत करूया. आपल्या स्पर्धेला नेहमी त्यांचं सहकार्य असतं. सचिन अंकल वेलकम. कधी 5,000चं सहकार्य, कधी 15,000चं सहकार्य, कधी 11,000चं सहकार्य.
सचिन अंकल वेलकम, पुनश्च स्वागत. अतिशय मन मिळावं असं व्यक्तिमत्व आपले बक्षीस दाते. ह्याच्यानंतर मात्र सामना असणार आहे करकम पोलीस स्टेशन विरुद्ध मावळा 11 दत्तनगर खंडाळी. व्हॉट अ शॉट. या मात्र फटक्याकडे बघतच राहावं, पाहतच राहावं असा देखणा प्रेक्षणीय डोळ्याचं पारणं फिरणारा फटका. इट्स आउट ऑफ द पार्क. अगदीच आउट ऑफ द पार्क. स्टेडियम पार, बडा पार, षटकार, 17 नाबाद. कडक बॅटिंग या ठिकाणी निश्चित आणि पुनश्च आणि केतला आपण या ठिकाणी ऑन द स्ट्राईक बघतोय. सगळ्याच्या सगळ्या धावा 17च्या 17 पुन्हा एकदा अमितच्या बॅटमधून. मगाशी आपण अनिकेतच्या तर मगाशी आपण पाहिलं होतं चेंडू द्या पंचांना प्लीज. मगाशी आपण बघत होतो किरण आणि विशाल मध्ये सगळ्याच्या सगळ्या चेंडूवरती स्ट्राईक किरण कडे राहत होता आणि विशालला स्ट्राईकच नव्हता. तसं काय आपण बघतोय. 7 चेंडू झाले तरी या ठिकाणी किशोरला स्ट्राईक नाहीये. He played 0 deliveries and he scored 0 runs. Still he has not got strike. तर असं आपण विशालच्या बाबतीत मागा पाहिलं होतं. दरम्यान आपल्या भोसे नगरीचे अनेक क्रिकेट चाहते या ठिकाणी चेतन व्यवहारे तसेच त्यांचे सर्व मित्रमंडळी. उजव्या स्टिचच्या हलकासा बाहेर वाईड यॉर्क करायचा प्रयत्न किंवा वाईड ठेवायचा, दूर ठेवायचा प्रयत्न. पंचाच्या पाठीमागे चेंडू आणि इथे चांगली फिल्डिंग डीप बॅकफुट पॉइंटला आणि 2 धावा फलंदाजाला मिळत आहे. वाईड यॉर्क दूर ठेवायचा प्रयत्न, बियॉन्ड द रीच ठेवायचा प्रयत्न फलंदाजाला आणि गोलंदाजी सुरू झाली आहे. प्रवीण यादव गोलंदाज. राईट आर्म ओव्हर. ओंच लांब आडव्या बॅटनं मारलेला फटका. वाडा शॉट. मगाच्या षटकात एक असा किंचित त्याच्यापेक्षा अजून जरा चांगला असेल, परंतु हा षटकार म्हटलं तर मगाच्या षटकाराचा अगदी सक्काच भाव म्हणूया, हवं तर धाकटा भाव म्हणूया, परंतु अगदी तसाच काही कडक फटकेबाजी. आणखीन एक प्रहार. केसीसी चषक षटकार. 2 षटकारानं अगदी धावांना वेग आलाय. एकटाच खेळतोय तो अनिकेत, तो सुद्धा थेट. एकाच ऍक्शननं काहीसा इनकटर आउट स्विंगर टाकायचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट थ्रो लागलाय. रन पूर्ण आहे. स्टंप उद्ध्वस्त झालेली आहे. स्क्वेअर लेग पंचांना थोडंसं काम असेल. 26वी धाव आली धावफलकावर. षटक दुसरं चाललंय. नाबाद जोडी खेळते अनिकेत. गुड बॅटिंग आणि मला वाटतं प्रथमच स्ट्राईकवर येतोय तो किशोर. कितव्या चेंडूला येतो? मला वाटतं 11व्या चेंडूवर स्ट्राईक येतोय. 11वा चेंडू चक्क. याच्यानंतर तयार राहायचं करकम पोलीस स्टेशन 11 करकम पोलीस स्टेशन आणि दत्तनगर मावळा 11. टॉस होईल आपला या सामन्याच्या मध्यंतरात. हो हो, पहिल्या चेंडूचा सामना करत होता किशोर. पहिल्या चेंडूचा सामना करायला गेला आणि चक्क त्या ठिकाणी क्लीन बोल्ड झाला. 0वरती येतोय. आतापर्यंत 0वरच होता आणि पहिल्या चेंडूचा सामना केल्यानंतरही 0वर येतोय. डक बाद होतोय. पहिला गडी या ठिकाणी गारद. 26 धावांवरती धक्का क्रमांक 1. क्लीन बोल्ड. लेग मिडल स्टिकवर असलेला चेंडू, खास करून लेगवर असलेला चेंडू. स्वीपचा अंदाज होता, फसला आणि धक्का पाहिला. मावळा दत्तनगर विरुद्ध करकम पोलीस स्टेशन 11 करकम पोलीस स्टेशन. यानंतरची लढाई आहे. आता मला वाटतं आपण जर बघितलं असेल तर करकम पोलीस स्टेशन 11 मध्ये मात्र जुने टेनिस क्रिकेटचे अनेक स्टार आणि दिग्गज खेळाडू आहे आणि त्यांची संख्या जवळजवळ
त्या ठिकाणी 70% आहे. मग स्वप्नील पवार सर असतील, मिस्टर अंकुश चव्हाण असतील, अशी बरीचशी मंडळी आहे. इला यांना असतील, बरीचशी सगळी या ठिकाणी फौज आहे, प्रचंड मोठी आहे. 70-75% जुने खेळाडू जे पोलीस झालेले आहे. अतार साहेब असतील, यस मोठी फौज आहे. इथे काय पाहूया तर डॉट बॉल येतोय. टोटल स्कोर थांबलेला आहे, षटक संपतंय ते मात्र दुसरं. 2 षटकानंतर एक गडी बाद 26. 2 षटकाचा खेळ झाला, 2 षटकाचा खेळ अजून बाकी आहे. केसीसी चषकाचा उत्तम दर्जाचा खेळ आपण या ठिकाणी बघतोय. आज थोडासा लोड आहे, तो नक्कीच ऑफिशियल टीमवरती असेल. प्रेक्षकांनाही भरपूर सामने आज बघायची संधी आहे. 2 हाफ एकाच दिवशी. योगेश देवकर ऑनलाईन स्कोरिंगचं काम बघताय. साहिलभाईचं काम हलकं केलेलं आहे त्यांनी. साहिलभाई सध्या थोडंसं बिझी आहेत. तर तसं योगेश देवकर यांनी कालच दर्शन दिलं. 2-4 दिवस आम्हाला काही योगेश देवकर दिसलेच नाही. पावसाची भीती होती, फार भीती वाटते पावसाची त्यांना. आणि त्यातल्या त्यात मम्मी पप्पा पावसात सोडत नाही त्यांना. ओहो, भारतीय टीमनं मात्र या ठिकाणी सेमीफायनल ऑस्ट्रेलिया बरोबर जिंकलेले आहे. जेमिनी रॉड्रिक्स 132. क्या बात आहे, एक स्टार खेळाडू आहे. तर फायनलला गेलेल्या ऑस्ट्रेलिया टीमला पराभूत करून आपली मात्र भारतीय महिला टीम 339 धावा रन चेस केला. एवढं मोठं टार्गेट चेस करून ऑस्ट्रेलिया सारख्या दिग्गज टीमला पराभूत करून हे मोठं यश असेल भारतीय महिला टीमचं. हा, आणि ऑस्ट्रेलिया टीम आतापर्यंत एकही सामना गमावला नव्हता. म्हणजे आपण बदला घेतलेला आहे मागच्या वर्ल्ड कपला, नाही का. दरम्यान या ठिकाणी धावा मिळत आहे. अजून एक सुंदर शॉट, 6 धावा, कडक प्रहार. तर आपल्या स्पर्धेचे मागच्या वर्षीचे बेस्ट प्रेक्षक महेश सदावर्ते, त्यांचं स्वागत. महेंद्र मेनबा स्वागत. राजाभाऊ शिंदे आपले स्वागत. विकासभाऊ शिंदे आपले इथे सगळं सर्च. फायनल मध्ये पोहोचली भारतीय टीम या ठिकाणी ऑस्ट्रेलियाला नमवून. तर या ठिकाणी आणखीन एक निश्चितच स्कोरिंग शॉट, 4 धावा. याच दरम्यान आपल्या स्पर्धेचे चौथ्या बक्षिसाचे बक्षीस जाते 41,000चं बक्षीसदान, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले ते मात्र नक्कीच आपल्या प्रभागाचे नेते, युवा नेते माननीय अभिषेक भैया. पूर्व त्यांचं स्वागत. आणि काय शॉट है, घुटने तल, गेंद को कहा चल, हवाई सफर पे निकलते चल, और ये साबित किया अपना बल. शक्ती प्रदर्शन, अर्जित किए 6 रन. पंचांना चेंडू द्या. 6 धावांनी धावात बदल, 42 एक बाद. अनिकेत मैदानामध्ये या ठिकाणी आपण बघतोय धावांचा पाऊस पडतोय. रन बन नहीं रहे जनाब, रन तो बह रहे. धावांचा पाऊस, प्रचंड धावा मैदानात. आणि खरं तर 4 षटकाच्या सामन्यात अशीच काही आक्रमक बॅटिंग आपण बघत असतो. अति फास्ट क्रिकेट आजचा आपण बघत असतो, अति जलद क्रिकेट. पंच अजून पाहिजे, चेंडू द्या. पंचांचं समाधान झालेलं नाही, चेंडू द्या. प्रसाद चेक करूया लवकर. यस, पुनश्च आपण युवा नेते अभिषेक भैयाचं सहर्ष स्वागत करूया. वेलकम. सोबत पोलॅक आहेत, तसंच के आणि रोहित. उपस्थित क्रिकेट चाहत्यांचं मनापासून धन्यवाद. उपस्थित चाहत्यांचं पुनश्च स्वागत. आणखीन एक चांगला फटका आहे, रन एक मिळेल एक्स्ट्रा कव्हरला.
खेळाडू तैनात होते. 1 धाव केवळ. गोलंदाजी करताना आपण बघतोय गोलंदाज आहेत विजय राऊत आणि स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला या ठिकाणी मात्र 1 डाऊन फलंदाज नंबर 3 चा फलंदाज सागर ताकवणे, अनिकेत ताकवणे बंधूची जोडी. षटक तिसरं संपतंय का पाहूया. तरी 3 कंप्लीट. इट्स 43 for 1. अखेरच्या षटकाचा खेळ बाकी. जरा घाई करूया, स्पीड वाढवा. स्पीड अप प्लीज. राजू क्षीरसागर गोलंदाजीसाठी येतील आहे. शेवट षटक घेऊन बघा. गोलंदाजाचं या ठिकाणी जे आहे ते थोडंसं आपण पाहिलं प्रदर्शन कुठेतरी कमजोर पडले. ताकद लावली आहे परंतु ही ताकद कुठेतरी कमजोर पडली आहे. 3 षटकात 43 धावा चोपलेल्या. सरासरी प्रत्येक षटकामागं पाहिली तर 14 14.5 प्लस सरासरी या ठिकाणी आपण प्रत्येक षटका बघतो. अँड दिस इज व्हेरी हेल्दी. 15 चेंडू 43 खेळतोय अनिकेताने. आपल्या स्पर्धेची पहिली 50 इथं होईल का? माफ करा, तिसरी 50 या ठिकाणी होईल का? पहिली 50 करणारा प्रशांत गरत, दुसरी 50 करणारा मिस्टर अमित तांबे आणि आता अनिकेत अर्धशतकाच्या दिशेने चाललाय. वाइड प्लस बाउंड्री. चलिए भाई, हा सोने पे सुहागा. हात लावेल त्याचे सोने म्हणतो ना, तो हा प्रकार. गोलंदाज दिशा भटकले आणि या ठिकाणी मात्र संघासाठी नडले, संघासाठी खलनायक ठरले असं म्हणूया. वापसी करावी लागेल वेळीच. बघा मगाशी आपण असाच एक सामना पाहिला होता. 18 चेंडूत 77 हराळवाडीनं धावा चोपलेल्या होत्या. चेस करताना नाकी न आलं, दमछाक झाला नाही, त्या ठिकाणी करू शकले एवढ्या धावा. मगाशी फ्री मध्ये तर आता कष्टानं या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या बाजूला हा मात्र आणखीन एक कडक प्रहार आणि षटकार. 49 धावा. नाभा तिसरी 50 आपल्या केसीसी चषकाची येईल का? शरीराव लागलाय चेंडू. या ठिकाणी अगदी स्टंप कव्हर करून खेळायचं, शपलून खेळायचंय, हेलिकॉप्टर मारायचंय. धोनी ब्रँडेड शॉट. तसा पण या फटक्याला धोनीने एक रंग चढवला आणि धोनीच्या नावावरती हा फटका जागतिक क्रिकेटमध्ये फेमस झाला. एनकटार हा खतरनाक होता चेंडू. क्विकर डिलिव्हरी या ठिकाणी अतिशय जलद गतीने टाकलेला चेंडू आणि बॅट आणि पायाच्या मध्ये. डॉट बॉल, नो रन रिझल्ट. 1 धाव जर आली तर अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं. बघा 4 षटकात अर्धशतक करणं काय कमालीची बॅटिंग. जोरदार. निश्चितच या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे या पट्ट्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. अनिकेत कुठं लागला चेंडू पाहूया. रन घ्यायचे, धावायचंय. पंच आमच्याकडे काही इशारा करताय, मात्र स्ट्राईकला अनिकेतला आणायचंय कारण अर्धशतकाचं वेध लागले त्याला. आणि सर्वांनाच 22 इशारा. 1 धाव 22 स्वरूपात. टोटल होईल 55. 1 गडी बाद आणि 1 फलंदाज बाद झालाय नॉन स्ट्राईकला. मात्र गडी बाद झाल्याचं दुःख कुठलंच नसेल. इथं एकच अपेक्षा आहे, एकच उत्सुकता आहे की अनिकेत अर्धशतक कधी करतोय. बघा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी जो नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकवर गेला होता त्यावेळी सर्वांना वाटत होतं की हा कधी नॉन स्ट्राईकला माघारी येतोय आणि पुनश्च अनिकेत स्ट्राईकवर कधी जातोय. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 49 वरती नाबाद. अनिकेत हा चेंडू असेल. दूर ठेवायचा प्रयत्न. पंच केलाय कवरेजन. तिसरं अर्धशतक आपल्या केसीसी चषक 2025 करकमचं. अनिकेतसाठी पहिलं अर्धशतक. जोरदार टाळ्या अनिकेतसाठी. निश्चित अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिलं अर्धशतक 62 धावाचं होतं. 4 षटकार मला वाटतं त्याच्या आधी मारलेले होते ते निश्चितच प्रशांत घरतनं.
काल अमित तांबेने सुद्धा 50+ धावा केलेल्या आणि आज या ठिकाणी आणखीन एक 50+ तिसरं अर्धशतक. स्वीप करायचा होता, डाऊन द लेग चेंडू, व्हाईट बॉलचा करार, एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा डिलिव्हरी, मुफ्तवाली गेंद मुफ्तवाली रन. क्रांती माडा तयार रहा. याच्यानंतर निश्चित आपण लगेचच जे आहे करेक्शन करूया. मावळा 11 दत्तनगर, करकम पोलीस 11 यांच्या दरम्यान टॉस. पवन जगताप सामन्याचा आनंद घेत आहेत, स्वागत करूया. क्या बात है, अजून एक या ठिकाणी पॅडल स्वीप, डीप स्क्वेअर लेगला तुफानी प्रहार, षटकार आणि निश्चित या ठिकाणी पहिला डाव किती लागला 67 एकूणच 4 षटकाच्या बॅटिंग मध्ये आणि 68 धावांचे लक्ष्य. तर आपण इथे पवन जगताप यांचं पुनश्च स्वागत करू. मोडनीम क्रिकेट क्लब मोडनीम MCC चे सर्व सरदार, स्वागत आहे युट्यूबच्या माध्यमातून. चला तर यानंतरच्या सामन्याकडे आपण जाऊया, टॉस कडे जाऊया. मावळा दत्तनगर वर्सेस करकम पोलीस स्टेशन 11. तर पुनश्च आपण आपल्या KCCच्या वतीने, KCC चषकाच्या वतीने भारतीय महिला टीमचं सहर्ष अभिनंदन करूया. कारण वर्ल्ड कप फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया सारख्या दिग्गज टीमला नमून ते 339 सारखं मोठं टार्गेट चेस करून ही टीम पोहोचलेली आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये पोहोचलेली आहे. टॉस करता आपण जाऊया. महेंद्र भाऊ मेंबर, आपल्याला विनंती असेल तसेच राजाभाऊ या, राजाभाऊ या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मावळा दत्तनगर खंडाळी, विकास साहेब या. तर करकम पोलीस यांच्यासोबत असा सामना या प्लीज. करकम पोलीस आणि मावळा या दोन्ही टीमच्या टॉस प्रसंगी आपण या ठिकाणी येतोय. मावळा दत्तनगर के साहेब, सावकार येत आहे का? या सावकार या. माननीय श्रीनाथ खटके सावकार आणि आदरणीय रणजित सिंह दादा मोहिते पाटील साहेबांचे प्रिय सावकार साहेब, स्वागत आहे आपलं. दत्तनगर खंडाळी संघाचे कॅप्टन कोण बोलतोय? ठीक आहे, आतार साहेब बोलतील या ठिकाणी. चालेल, पण मेंबर हवेत नाना भिरकावूया, फक्त न दाखवता. काटा कॉल आहे, तर साहेबांचा कॉल आहे, लांब गेला कॉइन, डायरेक्ट अंधारात पोहोचलाय. छापा आलेला आहे, तुमच्या बाजूने तर बोलले नाही ना विजय दादा. टॉस या ठिकाणी श्रीनाथ खटके साहेबांनी जिंकलाय. सावकार काय निर्णय घेत आहे? टॉस जिंकून प्रथम 4 षटकाची लढाई आहे. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण घेण्यामागे काही विशेष हेतू, काही स्ट्रॅटेजी, आणि आपल्या स्पर्धेत तुम्ही पहिल्यांदा खेळताय, माहोल कसा वाटला? जवळपास पहिल्यांदाच आलोय आम्ही, त्यामुळं थोडंसं ग्राउंडचं जजमेंट घ्यायसाठी आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेऊ. किती धावात रोखायचे या ठिकाणी संपूर्ण पोलीस टीमला? आत्ताचा प्रोजेक्ट स्कोर 67 झाला 4 ओव्हरला. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चित या ठिकाणी आपल्या टीमला आणि आपल्या टीम सोबत विश्वास एक कॅप्टन म्हणून कसा असेल आज? 100% मारण्याचा प्रयत्न करू. पारगाव सारखी बलाढ्य टीम समोर असून सुद्धा निश्चित पाहिलं तर एक चांगला परफॉर्मन्स त्या भागामध्ये सध्याची आपली टीम करते. मोडनीम असेल, निमगाव असेल, तसेच माळशिरस असेल या स्पर्धांमध्ये, तसंच श्रीपूरलाही खेळलेली आपली टीम, एक सॉलिड प्रदर्शन तिथं झालं होतं. तर एक तो विश्वास इथं कामाला येईल आहे.
100%. सावकार तुम्हाला शुभेच्छा, गुड लक. थँक्यू. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर नेम पारगाव. आता साहेब या ठिकाणी टॉस किती महत्वाचा होता आणि प्रथम बॅटिंग करायचे, काय टॉस जिंकून बॅटिंगच करायचा विचार होता की नाही बॉलिंग? नक्कीच आमचा विचार बॅटिंग करण्याचाच होता टॉस विन केल्यानंतर सुद्धा. कारण स्पीच यापूर्वी खेळलेलो आहे आम्ही आणि या ठिकाणी बॅटिंग पहिला परफॉर्मन्स आम्हाला चांगलेच पुढचे जे सामने होतील त्यासाठी आम्हाला एक बेस्ट वे राहील. नक्की पाहिलं तर या ठिकाणी प्रथम बॅटिंग आहे आणि कुणाकडून सीधा अपेक्षा प्रहार. असतील? अंकुश चव्हाण साहेब असतील, स्वप्नील पवार साहेब, तुम्ही वैयक्तिक आहेत, आणखी कुणी असतील? बरोबर आहे, अंकुश सर आहेत, चव्हाण साहेब आहेत, पाटील साहेब आहेत. खेळणारे अनुभवी खेळाडू आहेत ते आणि त्यांच्या आधारावरतीच आम्ही या ठिकाणी या हाफचा अनपेक्षित निर्णय देण्याचा प्रयत्न करू. आपल्या स्पर्धेचा माहोल तुम्ही नेहमीच पाहता, परंतु या वर्षीचा आणि सध्याचा हा माहोल कसा आहे, काय फील आहे? यावर्षी जिल्ह्यातील टॉपची स्पर्धा म्हणून करकम KCC चषकाकडे आज पाहिलं जाते. ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस एक चांगली स्पर्धा कशी असावी तर ती करकममधील असावी अशी चर्चा पूर्ण जिल्ह्यामध्ये आता तरी सुरू आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे संपूर्ण नियोजन चांगलं आहे. आता साहेब आपण पाहिलं 2-3 दिवस पावसानं व्यत्यय आणला, प्रचंड परीक्षा बघितली KCC ग्रुप ऑफ करकमच्या सर्व कार्यकर्त्यांची, तरी हे सर्व कार्यकर्ते जिद्दीनं मेहनतीनं त्या ठिकाणी अगदी अटळ राहिले आणि त्यांनी अगदी या स्पर्धेला आपल्याला नियोजित वेळेत पूर्ण करायचं आहे असा हट्टास केला आणि ते आपल्याला दिसतंय समोर. तर नक्कीच आयोजकांबद्दल त्या ठिकाणी काय असेल, कोणत्या भावना असतील? मगाशी थोडा व्यत्यय आल्यानंतर मी आयोजकांशी बोलत होतो तर त्यांची मेहनत जी आहे ती अतिशय म्हणजे उत्कृष्ट प्रकारची त्यांनी मेहनत घेतलेली आहे. मी स्वतः इथे दुपारी येऊन बघत होतो त्यावेळेस त्यांनी ग्राउंडसाठी पाऊस पडल्यानंतर कोणताही म्हणजे कुणीही बाहेर न थांबता किंवा लहानात लहान सुद्धा मुलगा इथं काम करून करत पूर्ण नियोजन चांगलं करत होतं. आणि अगदी कुठलंही काम पडेल ते काम, वाट्याला येईल ते काम, अगदी माती उचलण्यापासून पसरण्यापासून सगळं काही इथं या आयोजकांनी केलंय. ते फक्त क्रिकेटसाठी आपण सर्वांना या ठिकाणी येता यावं, खेळता यावं, बघता यावं, पाहता यावं याकरता हा अट्टास होता KCC करकमचा. जबरदस्त काम. नक्की या ठिकाणी फक्त खेळ कोणत्या प्रकारचा खेळावा, दर्जेदार खेळ काय म्हणतात ते या ठिकाणी पाहायला मिळतं करकम KCC चषकमध्ये. त्याप्रमाणेच आतापर्यंत संपूर्ण नियोजन आणि पुढचंही नियोजन KCC चषकाचं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आहे. नक्कीच या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा असतील तर साहेब तुम्हाला आणि तुमच्या टीमला. गुड लक. थँक्यू. मेंबर साहेब प्लीज. ठीक आहे, चला टॉस पाहिलाय आपण आणि आपण जाऊया या ठिकाणी कोळी सरांकडे सीधा प्रहार. पुढचं ऐकण्यासाठी. बिल्कुल बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, ओवर पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच लेकर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला वहां पर. सीधी गेंद 6 रन की दिया और इसी 6 रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. कुल मिलाकर पहुंचते हुए 15 रन, 15 धावा. लगभग पहला ओवर का खेल पूरा होने के बाद रन बने हैं 15 रन बगैर किसी विकेट के नुकसान के. आक्रामक शुरुआत पहले ओवर में, 2 चौके भी लगे इस ओवर में. कुल मिलाकर आखिरी गेंद पर छक्का भी लगा. 15 रन बने हैं. पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. दूसरे ओवर की शुरुआत हो रही है. गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए अब यश को गेंदबाजी दी जा रही है. यश गेंदबाजी करेंगे. व्यक्तिगत कोटि का पहला इनिंग का बिल्कुल दूसरा ओवर लेकर यश सामने होंगे स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करने के लिए. अक्षय फिर से उसे वार उठाकर खेलना चाहते थे, खेला है मगर फील्डर गेंद के नीचे आसानी से कैच लिया जा रहा है. विकेट का पतन हो रहा है. वहां पर क्षितिज फील्डर थे वहां पर जिन्होंने कैच को लपका. विकेट का पतन, पहला झटका टीम के लिए लगता हुआ. प्रवीण नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए. प्रवीण यादव पहला झटका लगा टीम के लिए. यकीनन लक्ष्य अभी भी यहां से मैच जीतने के लिए लगभग 17 गेंदे शेष है. 53 रनों की तलाश है मैच जीतने के लिए. 17 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे.
कुछ इस प्रकार का समीकरण है सामने। फिलहाल प्रवीण आए हैं बल्लेबाजी करने के लिए, सफलता मिली है यश को। बढ़िया कैच लपका लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, क्षितिज थे वहां पर फील्डर जिन्होंने कैच को लपका था। फिलहाल तैयार है यश गेंदबाजी करने के लिए, राइट आर्म और 2 विकेट से प्रवीण के लिए। इस बार गेंद को मोड़ा है स्क्वायर लेग के क्षेत्र में, फील्डर पीछे तैनात है, काफी दूर है गेंद से, जब तक रोक पाते हैं यकीनन 2 रन की दौड़ आसानी से पूरी हो रही है। रन संख्या 2 के साथ आगे बढ़ रही है, 17 रन की ऊपर 17। फिलहाल 17 रन बगैर 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, यश को गेंदबाजी करने के लिए फिर से इस ओवर की गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे यश प्रवीण के लिए। बड़ा प्रहार करने का प्रयास, यकीनन इस बार गेंद थोड़ी सी बल्लेबाज को चकमा दे रही है, गेंद को गैदर किया जा रहा है। विकेट कीपर के हाथों में चली गई गेंद, कोई रन नहीं, रुका हुआ स्कोर अभी भी 17 रन की ऊपर रहा। इसके बाद होने वाला और एक दूसरा जबरदस्त मुकाबला होगा वहां पर, करकम पुलिस स्टेशन वर्सेस दत्तनगर मावड़ा 11 खंडाली। आगे चले गए, प्रहार फिर से बड़ा करना चाहते थे, चूक गए वहां पर। नतीजा गेंद बिल्कुल सीधी रही, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। इस बार भी विकेट कीपर ने फिर से गेंद को गैदर कर लिया। रुका हुआ स्कोर अभी भी 17 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा और प्रगति पर है, जारी है इस वक्त। फिर से प्रहार किया स्क्वायर लेग के क्षेत्र में, काफी दूर है खिलाड़ी, गेंद को शायद वाड़ा फील्डिंग, बहुत जबरदस्त फील्डिंग वहां पर, काफी लंबी दौड़ लगाने पड़ी, मिड विकेट से जाकर बहुत बड़ा रन वहां पर कवर अप करना था मैदान, मगर बढ़िया फील्डिंग। 2 रन की दौड़ फिर से पूरी हो रही है, रन संख्या 2 के साथ आगे बढ़ते हुए 19 रन 19 धावा, लगभग 49 रन चाहिए मैच जीतने के लिए। अभी भी यहाँ से 49 धावांची गरज है। यश तैयार है गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर। फिर से प्रवीण लगातार बार बार कोशिश कर रहे, प्रहार एक लंबा हिट लगाना चाहते हैं, कोशिश बरकरार है मगर कामयाबी मिल नहीं पा रही है। ओवर बिल्कुल पूरा हो रहा है, 2 ओवर का खेल लगभग पूरा हो चुका है, 19 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। अभी भी यहां से कुल मिलाकर 2 ओवर बचे हैं, 12 गेंदें बची है, रन चाहिए 49। एक बड़े ओवर की तलाश में है बल्लेबाज। बड़ा ओवर अगर ये हो सकेगा तो यकीनन आने वाले ओवर में थोड़ी सी मुश्किलें कम हो सकती है, वरना मुकाबला बिल्कुल थोड़ा सा झुकता हुआ पक्ष में नजर आ रहा है। जिस तरह से माड़ा क्रांति और शंभू पारगांव 11 ने इस वक्त एक दूसरे के सामने भिड़ते हुए संघर्ष करते हुए 12 गेंदे 49 रनों की तलाश है मैच जीतने के लिए। अनिकेत आए गेंदबाजी करने के लिए, जिन्होंने काफी जबरदस्त अर्धशतकीय पारी खेली इस मुकाबले में पहले इनिंग में, अब गेंदबाजी करने के लिए आए हैं। फुलटास कर बैठे वहां पर, क्या गेंद जाएगी मैदान से बाहर? नहीं, फील्डर बिल्कुल तैनात थे, वो टोल वसूल नहीं कर पाए फुलटास पर। नतीजा जो हिट होनी चाहिए थी वो हिट हुई नहीं, फील्डर वहां पर तैनात, कैच को लपका जा रहा है। पहली गेंद पर विकेट मिली है अनिकेत को, पहले बल्लेबाजी करते हुए अर्धशतक और आते ही पहली गेंद पर विकेट, यानी सोने पे सुहागा। अगदीच खरं आहे आणि निश्चित हा फुलटॉस बीमर से की जा रही है, थर्ड अंपायर के पास डिसीजन दिया गया है, देखेंगे क्या बीमर गेंद है कमर के बेहतर बता सकेंगे वहां पर तीसरी आंक। चला तिसऱ्या पंचाकडून फेअर डिलिव्हरीचा इशारा येतोय, तो लौटना पड़ेगा बल्लेबाज को, बाहर जाना पड़ेगा प्रवीण को। बॅटिंग साइडचा आपण रिव्ह्यू बघितलाय आणि बॅटिंग साइडचा हा एक रिव्ह्यू वाया गेलेला आहे। एकच रिव्ह्यू असेल तर फिल्डिंग साइड कडे मला वाटतं त्या ठिकाणी निश्चितच अजूनही 2 रिव्ह्यू जसेच्या तसे आहे,
माळा टीम एक रिव्ह्यू शिल्लक तुमचा. नवीन बॅटर कोण येते बघूया. लहान मुलांनी कृपया गोंधळ करू नका आणि स्टेजवरून पायऱ्यावरून खाली उतरू नका. माडा क्रांती 11 तुमचा बॅटर नाव कळवा आणि एक्स्ट्रा खेळाडू एक जण इकडे या. माडा एक्स्ट्रा खिलाड़ी शिवा शिवा नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए 19 रन 2 विकेट के नुकसान पर फिर से तैयार है. अनिकेत गेंदबाजी करने के लिए पहली गेंद पर विकेट ले चुके हैं और पेश गेंद सीधा प्रहार किया है. अलॉन्ग द कारपेट गेंद सीधी जा रही है. बॉलर बैक लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर बिल्कुल तैनात है. गेंद को जब तक फील्ड कर पाते हैं. 1 रन की दौड़ पूरी हो रही है. सिंगल रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. 20 रन 20 रन. अनिकेत जिस तरह से गेंदबाजी करते हुए वहां पर लेफ्ट हैंड गेंदबाज की अगर हम झलकियां देखेंगे गेंदबाज में, जयदेव उनाडकर जिस तरह से गेंदबाजी करते हैं कुछ उन्हीं उसी के अंदाज में ये गेंदबाजी. फिर से मिडल एक्स्ट्रा पर आती हुई गेंद को मिड विकेट की दिशा में मोड़ा है. फील्डर यहाँ पर तैनात है. गेंद को फील्ड कर लेंगे. केवल सिंगल मिलेगा. इक्के दुक्के से काम बनने वाला नहीं है. मैच को जीतना है तो बड़े प्रहार चौके और छक्के लगाने पड़ेंगे, तब जाकर मैच में आप वापसी कर सकते हैं. जीत का रास्ता खुल सकता है. आपण म्हणतो नक्की की थेंबे थेंबे तळे साचे, परंतु थेंब थेंब आणि तळ साचायचं म्हटलं तर या ठिकाणी बराच वेळ जाणार आहे आणि तेवढा वेळ इथे नाही आहे. नहीं चलेगा. इक्का दुक्का चाहिए. चौका छक्का डॉट बॉल स्विंग एंड मिस. बिल्कुल जैसे जैसे डॉट गेंदें गिर रही है मुश्किलें लगातार बढ़ती जा रही है माड़ा टीम के लिए. बिल्कुल जीत की ओर थोड़ा सा रास्ता खोलने का प्रयास किया जा रहा है शंभू पारगांव 11 टीम की ओर से, और खासकर अनिकेत जिन्होंने काफी जबरदस्त बल्लेबाजी और इस मुकाबले में भी गेंदबाजी बढ़िया की है. जबरदस्त गेंदबाजी. एक जबरदस्त ऑलराउंडर, एक उत्कृष्ट दर्जाचा ऑलराउंडर म्हणूया. फिर से सीधा खेला है. सीधी गेंद जा रही है. बॉलर बैक फिर से लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर पीछे तैनात. आसानी से सिंगल रन लिया जाएगा. सिंगल रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है. 22 रन 2 विकेट के नुकसान पर. सात गेंदें अभी भी बची है. 46 रन चाहिए. 7 चेंडू 46 धावा. फिर से धीमे गति की गेंद चकमा दे दिया बल्लेबाज को. ओवर पूरा हो रहा है. 3 ओवर का खेल पूरा हो रहा है. रन संख्या पहुंच रही है 22 रन 2 विकेट के नुकसान पर. 6 गेंदें बची है. 46 रन चाहिए. 7 चेंडू 46 धावा. इसके बाद मुकाबला बिल्कुल दत्तनगर मावड़ा 11 खंडाली वर्सेस करकम पुलिस स्टेशन. टॉस जीता है वहां पर मावड़ा 11 दत्तनगर खंडाली टीम ने. पहले गेंदबाजी चुनी है, फील्डिंग चुनी है. शौकत गेंदबाजी करने के लिए. बल्ले का एज लगा. पीछे गेंद विकेट कीपर के बिल्कुल हाथ को छूती हुई गेंद चली गई शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में. डॉट गेंद. फिर से शौकत गेंदबाजी करने के लिए तैयार है. स्ट्राइक पर बल्लेबाज शिवा. फिर से बढ़िया गेंद, अच्छी गेंद. फिर से थोड़ा सा काटा बदला. ऑफ साइड ऑफ स्टंप गेंद किधर किया जाता है विकेट कीपर अनिकेत के द्वारा. कोई रन नहीं. रुका हुआ स्कोर 22 रन. अभी भी 2 विकेट जा चुके हैं. नतीजा 4 गेंदें बची है. मुश्किल है यहां से रन बनवाना. इस बार धीमी गति की गेंद फेंकी. वहां पर दिशाहीन भी चली गई. नतीजा दिशाहीन यानी कि लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर. वाइड का इशारा मुख्य अंपायर प्रीकेसर के द्वारा दिया जा रहा है. रन संख्या अतिरिक्त रनों के साथ आगे बढ़ रही है. 23 रन 23 रन की ऊपर 23 धावा. बल्ले का फिर से एज लगा. वहां पर फील्डर शॉट फाइनल के क्षेत्र में तैनात. आसानी से कैच को लग पा जा रहा है. पारी बिल्कुल समाप्त हो रही है. शिवा की पारी समाप्त होती हुई और एक झटका, तीसरा झटका टीम के लिए लग रहा है. सफलता मिली है शौकत को. सौरभ नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए. शिवा का विकेट जाने के बाद बिल्कुल अभी भी यहां से
3 गेंदें बची है, मैच की केवल औपचारिकता बची है इस मुकाबले की। जीत की ओर बिल्कुल शिवशंभू पारगांव टीम इस वक्त जीत की राह पर, केवल 3 गेंदें बची है, 46 रनों की बिल्कुल तलाश है। अब 45 रनों की तलाश है, माफ करना। 3 गेंदें फिलहाल शेष है। शौकत तैयार है गेंदबाजी करने के लिए सौरभ के लिए। फिर से इस बार थोड़ी सी तेज गति करने की कोशिश, टप्पा खाने के बाद नीचे रही थोड़ी सी, नतीजा गेंद को फिर से गैदर किया जाता हुआ अनिकेत विकेट कीपर के द्वारा कोई रन नहीं। रुकावास को 23 रन 23 रन 2 गेंदें करनी पड़ेगी केवल अब इस मुकाबले की। और इस बार बढ़िया फ्लिक किया है, गेंद को पीछे खेला है, काफी फाइन खेला है, इशारों का इंतजार है। 28 बाद विकल्प बहुत मिल जाएंगे। मार्ग भटकने के लिए पॅचकड बाहेर उजव्या स्टेजच्या पारासा वाईड लाईनला अगदी जवळपास असलेला चेंडू, मला वाटतं डावाचा या ठिकाणी शेवट चेंडू होता, निर्धाव गेलाय आणि पहिला सामना जो आजचा आणखी एक ग्रुप आपण इथे खेळवतोय त्या ग्रुपचा पहिला सामना संपलाय। शिवशंभू पारगाव संघानं शंभू